लाजिरवाणी गोष्ट आहे. मंत्री असून एक या देशाची व्यवस्था बिघडवण्याचं काम करताय. तुम्ही म्हणाले की नाभिकांनी कटिंग दाढ्या वगैरे मराठ्यांच्या करू नयेत. अरे तुझ्यासारखा त्यांनी भ्रष्टाचार केला नाही आणि भ्रष्टाचार करून जर 7 पिढ्यापासून खाण्यासारखं तुझं काम आहे आणि तू कोणाचं काही काम नाही केलंस तरी खाऊ शकतोस, बसू शकतोस, मस्त राहू शकतोस. पण इथला गोरगरीब समाज आहे, मराठा समाज असेल, नाभिक समाज असेल, हे नातं जुनं आहे आणि आम्ही एकमेकांच्या बारा बोलू दे त्या पद्धतीनं किंवा गावातल्या आमचं जर म्हटलं तर नाभिकांचं आणि आमचं नातं जर असं होतं, आम्ही शेती करायची आणि त्यांनी आमची कटिंग करायची, आमचं हे बोलोतेदारी चालायची, आम्ही वर्षाचं त्यांना धान्य खायला पुरवायचो आणि ते आमच्या कटिंग दाड्या करायच्या. हे नातं नाभिकांचं आणि मराठ्यांचं आहे. या नात्यात कधीच दुरावा असणार नाही, कारण आम्ही आता एकमेकांच्या जवळीक आहोत. आम्ही गावगाड्यामध्ये ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, एकमेकांच्या सोबत आम्ही काम करतो, सोबत राहतो, सोबत सगळ्या गोष्टी आमच्या सोबत असतात.